श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कैका वृक्ष दाहला काष्ठशुष्का विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता गुरु आला एक पुष्टी विप्रू आपस्तंभ गागे गोत्रू नामतया नरहरी येवोनिया श्री गुरुमूर्तींसी नमन करी भक्तिसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडूनिया. जय जया गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परंज्योती परम पुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी वृथा जाहलो दगडा परी निंदा करीती द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामिया वाचला वेद यजुशाखा निंदा करीती माते लोक ब्राह्मणाथन सांगती देखा अंगहीन म्हणूनिया. प्रातःकाळी उठून लोक न पाहती आपले मुख तेणे माते होते दुःख जन्म पुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात त्याने हा भोग भोगित आता नसाहे स्वामिया. नाना व्रत नाना तीर्थे हिंडोनी आलो असंख्याते पूजा केली देवा समस्त माझी व्याधी नवचेची आता धरून निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय. जरी प्राण आपुला त्याजीन म्हणून निर्वाण मानसी विनवी तसे श्री गुरुसी एको भावे भक्तिसी कृपा भाकी द्विजवर म्हणून मागुती नमस्कारी नाना परी स्तुती करी लोह परीस भेटी परी तुझे दर्शन मात्रेसी करुणा वचना ऐकोनी भक्तवत्सल श्री गुरुमुनी निरोप देती कृपा करोनी ऐक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे इतकिया आवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी तव देखिले श्री गुरुमूर्ती दया विप्रा निरोप देती एको भावे करोनी चित्ती घेगा काष्ट झडकरी काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमातिरी रोवीपा तुवा जाऊनी संगमात स्नान करूनी यावे त्वरित पूजा करूनी अश्वत्थ पुनरपि जावे स्नानासी हाती धरली कलशलोनी आणि उदक तत्क्षणी शुष्क काष्ठा वेळतिनी तपन करी गा मनोभावे. जया दिवसी काष्टासी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती विश्वास झाला तयांचे चित्ती धावत गेला काष्ठाजवळी काष्ट घेऊनी डोईवर गेला तो भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविता जाहला द्विजवर. जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरी तसे एक चित्ती भक्तिभावे करोनिया. येणे परी 7 दिवस द्विजे केले उपवास तया काष्टासी दोन्ही कलश भरो निघाली वेळोवेळी देखोनी म्हणती सकळही जन तया विप्रा बोलावोन सांगता ती विवेचन श्री गुरु निरोप लक्षण म्हणती तुथे काय झाले शुष्क काष्टका रोविले या ते सजीवन तू आयोजिले मग तू ते काय होय. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू त्याची कृपा असे सद्यू समजता ते कृपा करी. नसेल निष्कृती तुझिया पापा म्हणून धरे काष्ट भापा वाया कष्ट करसी कापा तू ते श्री गुरुनी निरोपिले ऐकोन तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरु वाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल. सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य नवे मिथ्य माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्षदाना. माझे मनी निर्धारू असत्य नव्हे वाक्य गुरु प्राण वेचीन सचराचरू गुरुवाक्य मज करणे. येणे परी समस्तासी विप्र सांगे
परियसी सेवा करी भक्तिसी तया शुष्क काष्टाची एके दिवसी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियसी स्वाभिमानी निरोपले द्विजासी शुष्क काष्ठा भजी म्हणून 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्टासी एको भावे भक्तिसी निर्धार केला गुरुवचने किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणोनी विप्रामुते ऐसे म्हणे चाड नाही काष्टा विणे गुरु वाक्य मज करणे करील आपला बोलसाचा निर्धार करूनी मानसी सेवा करीतो काष्टासी जाहले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकोली शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा भाव अंतःकरण तैसी सिद्धी पावेल गुरु वाक्य शिष्यासी कारण सर्वथा नवे निर्वाण जैसी भक्ती अंतःकरण त्वरित होय पर्ययसा या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषेश्वरासी स्कंध पुराणी पर्ययसा गुरुभक्तीचा प्रकार पुसती सुतासी ऋषेश्वर सांगे सूत सविस्तर तेची कथा सांगत असे सूत म्हणे ऋषेश्वरासी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणिक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावा अंत गुरु त्रैमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एक चित्ते भजावे गुरु नर ऐसा न म्हणावा त्रैमूर्ती तोची जाणावा गुरु राहटी न विचारावी म्हणावा तोची ईश्वर येणे परी धरोनी मनी जे जे भजती श्री गुरु चरणी प्रसन्न होय शूल पाणी तात्कालिक पर्ययसा मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना स्यस्य सिद्धेर भवति तादृशी मंत्र तीर्थ द्विजस्थानी देवता भक्ती औषध गुणी गुरुसी पाहे शिव समानी भाविल्या सारखे फल होय म्हणे सूत ऋषेश्वरासी गुरु भक्ती म्हणजे असे ऐसी सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तले असे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवसी राजपुत्र गेला पारधी आज्ञात जेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी राजपुत्र शाक्रांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबर दूत असुनिया पर्ययसा श्रमोनिया शबर दूत हिंडत होता रानात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मीदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे हाती घेवोनी लिंगासी पाहत होता शबर हर्षी राजपुत्र ते संदिसी आला तया जवळिक राजकुमार म्हणे त्यासी भिन्न लिंग ते काय करसी पडली असती भूमीसी लिंगाकार अनेक शबर म्हणे राजसुता माझे मनी ऐसी आरता लिंग पूजा करणे त्या म्हणून घेतले पर्ययसा ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र हास्य वदन म्हणे पूजी एको म्हणे लिंग बरवे असे सत्य ऐसे म्हणता राजकुमार तया करी नमस्कार करणे विधी पूजा करू निरोपावे म्हणतसे स्वामी वावे माते गुरु आपण याती असे शबरू नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घराची पूजा करावी शुचीसी पत्र पुष्पे अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजा रमणे म्हणोनी मनी निर्धारी पा नाना परी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवा प्रती धूप दीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्म जाण
भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणि जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य दान ऐसे असे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपुले मनात संतोषोनी शबर देखा नेले लिंग ग्रहांतिका स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले गुरु निरोप जेणे रीती पूजा करी एक चित्ती चिता भस्म अति प्रीती आणोन नैवेद्य देतसे क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवसी तया नगरी चिता भस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावो गावी चिता भस्म न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता दाहला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्यजीन म्हणे पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्म न मिळेची जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्या पाहिले दिले नाही तरी वृथा झाले शिवपूजन पर्ययसा गुरु वाक्य जो न करी तो पडे रौरव होरी त्याते पाप नाही दुरी सदा दरिद्री होय नर त्यासी होय अधोगती नरकी पचे अखंडिती जो कवड करी गुरूंची भक्ती तोची निस्तरे भवार्णव सकळ शास्त्रे येणे परी बोलता ती वेदचारी या कारणे ऐके शबरी प्राण आपुला त्यजीन ऐकोनी पतींचे वचन बोले शबरी हासोन चिंता करिता किं कारण चिता भस्म देईन मी मज घालुनी ग्रहात अग्नी लावा तुम्ही त्वरित कास्ते असती बहुत धन होईल आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे कधीतरी शरीरासी नाश असे पर्ययसी ऐसे कार्या कारणासी देह आपुला समर्पीन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे अद्याप तू पूर्ववयसी रूपे दिससी रतिसरसी पुत्रा अपत्य न देखिलेसी या संसारा येऊनी मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पित्याने मज निरविले प्राणप्रिय रक्षणार्थ चंद्र सूर्य साक्षीसी वरिले ओम्या तुझसी प्राणरक्षणे मनोनी हर्षी घेऊन आलो मंदिरा आता तुझ दहन करिता घडतील पापे असंख्याता स्त्री हत्या महादोषता केवी करू म्हणतसे तू माही प्राणेश्वरू तुझे मारू मी कवणे परी ऐकैसा तष्टेल त्रिपुरारी पुण्य जागोन पाप घडे दुःखे तुझी माता पिता माते म्हणते स्त्री घाता अजूनी तुझी लावण्यता दिसत असे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीराला मी करीती धन करू कवणे रीती पापे माते घडतील ऐकोनी पतींचे वचन विनवीत असे ती अंगना कैसे तुम्हासे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा शरीर म्हणजे स्वप्नापरी जैसा फेण गंगेवरी न राहे जाणा कधी स्थिरी मरण सत्य पर्ययसा आमचे माता पिता जाण तुम्हा दिदले माते दान मी तुमची अर्धांगना भिन्न भाव कोठे असे मी म्हणते तुमचा देह मनी विचार करोनी पाहे आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जो उपदे भूमीवरी तो जाणावा नश निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रती पावेल संदेह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी आपण होवोनी संतोषी निरोप देते पर्ययसा ऐसे नाना परी पतीसी बोधी शबरी पर्ययसी घरात जाऊनी पतीसी मने अग्नी लावी आता संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्नि लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर
दहन जाहले शबरीसी भस्म घेतले पर्येसी पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिदला धारा पूजा करिता ईश्वरासी आनंद धारा भवसी स्त्रियेसी वदिले मनोनी ऐसी स्मरण नाही तयासी ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेशासी प्रसाद घेऊनी हस्तेसी आपुले स्त्रियेस बोलाविले नित्य पूजा करोन प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रियेस बोलावून देत होता शबर तो तया दिवसी तेणे परी आपले स्त्रिये ते पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला पर्यायसा तेची शबरी येऊनी उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी घेऊन गेली घरात जैसे घर तैसे दिसे शबर विस्मय करीसे म्हणे दहन केले स्त्रिये सरिसे पुनरपि घर तैसेची बोलावनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपि केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आपणा आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण जाहले देखा महाशीते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठवणे आले म्हणतसे हे होईल ईश्वकरणी प्रसन्न झाला शूल पाणी ऐसे म्हणता तत्क्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावोनी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूल पाणी मागावर म्हणतसे इह सौख्य संसारी राजधले दुरंदरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी विशेश्वरासी सूत सांगे विस्तारेसी गुरु वाक्य विश्वास जासी ऐसे फळ होय जाणा म्हणोनी श्री गुरु शिष्यासी सांगते झाले पर्येसी विश्वासे करोनी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवी तसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जावणी करीती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाले तैवेळी हाती होता कमंडल भरले सदा गंगा जळ उचलो नियास कर कमळे घालिती उदक काष्टासी तत्क्षणी काष्टासी पल्लवाले पर्येसी औदुंबर वृक्षायसी दिसतसे समजताते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरुसुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर सुदेही जाहला तो विप्र दिसे सूर्व सुवर्ण देही नर गेले पुष्ट तात्काळी संतोषोनी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करीतसे महास्तोत्र श्री गुरूंचे तये वेळी इंदुकोटी तेज करुण सिंधु भक्तवले नंदनावित्रसनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुं गंधमाल्य अक्षतादि वृंद देवदितं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां माय पाश अंधकार छाय दूरभास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम सेव्य भक्त वृंद वरद भूय भूय नमाम्यहं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां चित्त आदादि वर्ण षट्क मत्त धारणा कुशम तत्व सार शोभिताम दत्त श्रिया वल्लभम उत्तम अवतार भूत कर्तु भक्त वत्सलम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां व्योभराभ आयु तेज भूमि कर्तु जेश्वरम काम क्रोध मोह रहितम सोम सूर्य लोचनम कामितार्थदात भक्त कामधेनु श्री गुरुं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां पुंडरीक अक्ताक्ष पुंडते तुजेशसम चंड दूरित खंडनाथ दंडधारी श्री गुरुं मंडलीक मौलि साकंड भासिताननं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां वेद शास्त्र स्तुत्य पाद आदि मूर्ति श्री गुरुं
नाद बिंदु कलातीत कल्पपाद सेव्ययम् सेव्य भक्त वृंद वरद भय भूय नमाम्यहम् वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् अष्टयोग तत्व निष्ठ तुष्ट ज्ञानवारिधिं कृष्णावेणी तिरवास पंच नदी संगमम् कष्ट दैन्य भूदिभक्त तुष्ट काम्यदायकम् वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकम् हार कृत शारदेन गंगाधर आत्मजन धारणिक देव दीक्ष गुरु मूर्ति तोषितम् परम आत्म आनंद श्रियां पुत्र दयादायकं नारसिंह सरस्वती अष्टकं च यः पठेत् घोर संसार सिंधु तारणाक्ष साधनं सार अज्ञान दीर्घम आयुरारोग्यम आदि संपदम चारु वर्ण काम्य लाभ वारंवार वज्रपेत स्तोत्र केले येणे परी आणि कविनवी परोपरी म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया म्हणोनी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी उठविताती अवधारी ज्ञान राशी म्हणोनिया समस्त लोक विस्मय करीती श्री गुरु ते नमस्कारिते नाना परी स्तुती करीती भक्तिभावे करोनिया मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजा सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरतिया जागुनिया मठात शिष्या सहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात जाहली ऐका तयादिनी तया विप्रा बोलावोनी श्री गुरुमनती संतोषोनी कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेविले निर्धार समस्त शिष्यामध्ये थोर तुझी आमुचा भक्तदान वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशी जाण न करी चिंता म्हणून निरोप देती तया वेळी श्री गुरुमणती तयासी जागोन आणि कलत पुत्रासी तुम्ही राहावे आम्हापाशी येची ग्रामी नांदत तुते होतील तिघे सूत एकाचे नाव योगी ख्यात आमची सेवा करील भौत वंशी माझे दास म्हणून तया द्विजासी करी मंत्र उपदेशी विद्या सरस्वती ऐशी मंत्र दिला पर्ययसा जैसे श्री गुरुनी रोपिले तया परी त्यासी जाहले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतरावया पैल पार कथा ऐका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम ४४तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा उभा राहोनी सन्मुखा कर जोडूनी ऐका नमन करी साष्टांगी जय जया सिद्धमुनी तू तारकया भवानी नाना धर्म विस्तारोनी श्री गुरुचरित्र निरोपिले तेने धन्य जाहलो आपण प्रकाश विले महाज्ञान सुधारस गुरु स्मरण प्राशन करविले दातारा एकासे माझी विनंती निरोपावे आम्हा प्रती आमचे पूर्वजे कवनेरीती सेवा केली श्री गुरूंची तुम्ही सिद्ध महाज्ञानी
होता श्री गुरु सन्निधानी शिष्य जाहले कवणे गुणी निरोपावे स्वामी ऐकोनी शिष्यांचे वचन सिद्ध सांगे विस्तारून एक चित्ते करोनी मन ऐक शिष्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे पर्ययसा तयाचे नाम सायन देव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरुमूर्तींचा तेथोनी आले दक्षिण दिशी गाणगापुरी पर्ययसी ख्याती दाही दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी ऐकोनी येती सकळ जन करीती श्री गुरूंचे दर्शन जे जे मनींची वासना पूर्ण होय पर्ययसा येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नाम नरसिंह सरस्वती भक्तवत्सलावधारी तुमचा पूर्वज जो का होता सायन देव नामे ख्याता त्याने ऐकला वृत्तांत महिमा श्री गुरु यतींचा भक्ती पूर्वक वेगेसी आला गाणगा पुरासी आनंद बहुमानसी हर्षे निर्भर होऊन या दुरुनी देखता गाणगा भुवन आपण घाली लोटांगण करीतसे दंड प्रमाण येणे परिपातला दंड प्रणाम करीत गेला विप्रमठात देखले रूपमूर्तिमंत परात्पर श्री गुरूंचे साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करोनी पाद झाडित भक्तिभावे पर्ययसा कर संपुट जोडोनी स्तुती करी एको ध्यानी त्रयमूर्ती तुची म्हणोनी म्हणे श्री गुरु स्वामिया धन्य धन्य जन्मापुले कृतार्थ माझे पितृ झाले कोटी जन्म पाप गेले म्हणोनी चरणी लागला जय जया गुरुमूर्ती परमात्मा परंज्योती त्राही त्राही विश्ववती नरसिंह सरस्वती स्वामिया तुझे चरण वर्णावयासी शक्ती कैची अमासी परमात्मा तूच होसी भक्त वत्सला स्वामिया तुमच्या चरणाची प्रौढी वसती तेथे तीर्थे क्रोवी वर्णिती श्रुती घडोघडी चरणम पवित्रम विदितम पुराणम त्रयमूर्तींचा अवतार मज दिससी साक्षात्कार भासत असे निरंतर त्रयमूर्ती तूच होसी ब्रह्मा तुची केवळ हाती दंड कमंडल अमृत भरये सदा जल प्रोक्षिता प्रेतासी जीव येती दंड लैला या कारणे शरणांगता ते रक्षणे दुरित दैन्य निवारणे भक्तवत्सल तूच होसी रुद्राक्ष माला भस्म धारण व्याघ्र चर्मांचे आसन अमृत दृष्टी इंदू नयना क्रूर दृष्टी अग्नि सूर्य चतुर्विध पुरुषार्थासी भक्तजना तूची देसी तूची रुद्र सत्य होसी नरसिंह सरस्वती जगद्गुरु विष्णू ऐसे तुझे गुण पीतांबर पांघरून तीर्थ समस्त तुझे चरण कामना पुरती भक्तांच्या वांझिसी कन्या पुत्र देसी शुष्क काष्टा वृक्ष करीसी दुभविली वांज महिषी अन्नपूर्णा तुम्हा जवळी विष्णुमूर्ती तुची जाण साक्षी पावावया कारण त्रिविक्रम भारतीसी खूण विश्वरूप दाविलेसी म्हणविले वेद पतिता करवी अपार महिमा झाली पूर्वी त्रैमूर्ती अवतारुणी पृथ्वी आले ती भक्तता रावया येणे परी स्तोत्र करी पुन्हा पुन्हा नमस्कारी सद्गतीत कंठवारी रोमांच उठिले आनंद जललोचनी निघे संतोषे बहुमन नवरस भक्ती करोनी स्तुती केली श्री गुरूंची संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माथा हस्त ठेविती परम भक्त तुची आम्हा तुवा जे का स्तुती केली तेडे माझे मन धाले तुझ ऐसे वरदान दिधले वंशोवंशी माझे दास ऐसा वर देवोनी श्री गुरुमूर्ती संतोषोनी मस्तकी हस्त न्यासोनी म्हणती जाई संगमासी स्नान करूनी संगमासी पूजा करीगा अश्वत्थासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती गुरु निरोप जेणे रीती आला तो स्नान करूनी
षोडशोपचारे श्री गुरुसी पूजा करी भक्तीसी अनेक परींचे पक्वान्नेसी भिक्षा केली श्री गुरु ते भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी भोजन झाले श्री गुरुसी शिष्या सहित विप्रासी संतोषोनी आनंदैसी बैसले होते मठात तया विप्रसायन देवासी श्री गुरुपुसती पर्ययसी तुझे स्थान कवण देशी कलत्रपुत्र कोठे असती पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणोनी पुसती संतोषे ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायन देव सांगे विस्तारून कन्या पुत्र बंधुजन क्षेम असती स्वामिया उत्तर कंची म्हणजे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधुजन करीती संसार यातना आपुली मनींची वासना करीन सेवा श्री गुरूंची सेवा करीत श्री चरणापाशी असे न स्वामी पर्ययसी ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन आमुची सेवा असे कठीण आम्हावास बहुता ठाई एके सवी आरण्यात अथवा राहू नगरात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोन विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारू गुरुची सेवा करी जो नर तोची उतरे पैल पार त्यासी कैचे दुःख घोर सदा सुखी तोची होय चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके गुरुनाथ त्यासी नाही यमपंथ गुरु भक्ती करणे मुख्य येणे परी श्री गुरुसी सायन देव भक्तीसी विनवीत से पर्येसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करो नियंतकर्ण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण ऐक शिष्या नामकरणी वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी सवे घेतले तयासी समस्ताते वारोनी भक्तांचे अंतःकरण पहावया गेले श्री गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जाण जातसे समागमे भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरुनिशी समयासी बैसते जाहले अश्वत्थासी सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करीती मनी दृढयाचे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती भारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्यारा महाख्याती मुसळधारा वर्धती जो का विप्र होता जवळी सेवा केली तये वेळी आश्रय केला वृक्षातळी वस्त्रे करून श्री गुरुसी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका उभा राहुनी सन्मुखा सेवा करी पर्ययसा येणे याम दोनी पर्जन्य आला महाक्षोणी आणि कवारा उठोनी वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नि आणावा शेकावया श्री गुरु निरोपे तत्क्षणी एको भाव धरोनी मनी निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्वी पर्ययसा श्री गुरु निरोप जेणे परी निगता गाहला झडकरी न दिसे वाट अंधकारी खुणे खुणे जातसे अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर न दिसे वाट परिकर जातो भक्त पर्ययसा मनी ध्याय श्री गुरुसी जातो मार्गे पर्ययसी लवता बीज संधीसी तेणे तेजेसी जातसे येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापुर वेशी पाशी जावनी थोर हाकारिले द्वारपाळा तयासी सांगता वृत्तांत आणि दिला अग्नितवित तो घालून या भांडियात घेऊन गेला पर्ययसा न दिसे मार्ग अंधकार
विजेच्या तेजे जातो नर, मनी करतसे विचार, श्री गुरुनी माते निरोपिले, दोन्हीकडे न पाहे म्हणती, श्री गुरु माते निरोप देती, याची कैसी आहे स्थिती, म्हणून पाहेत ये वेळी, आपुले दक्षिण दिशेसी, पहात देखे सर्पासी, भिवूनी पळता उत्तरेसी, अद्भुत दिसे महानाग, पाच फळेचे दिसती दोन्ही, सवेची येता ती धावोनी, विप्रभ्याला आपुले मनी, धावतसे भिवूनिया, वाट सोडूनिया जाय राणी, सवेची येती सर्प दोन्ही, तेव्हा विप्रभिवोनी, अति शीघ्र जात असे, स्मरता जाहला श्री गुरुसी, एको भावे धैर्यसी, जातो विप्र शीघ्रेसी, पातला संगमा जवळिके, दुरुनी देखे श्री गुरुसी, सहस्र दीप ज्योतिसी, दिसती विप्रभवसी, वेद ध्वनी ऐकतसे, जवळी जाता द्विजवरू, एकले दिसती श्री गुरु, गेला समस्त अंधकारू, दिसे चंद्र पौर्णिमेचा, प्राज्वल्य केले अग्निसी, उजेड झाला भुवसी, झाला विप्र सावधेसी, पाहतसे श्री गुरु ते, दोन्ही सर्प येऊनी, श्री गुरु ते वंदुनी, सवेच गेले निघोनी, पूर्वीच विप्रभ्याला हसे, श्री गुरु पसती विप्रासी, कागा भया भीत झालासी, आणि तू ते रक्षावयासी, सर्प दोन्ही पाठविले, न धरी भय आता काही, आमुची सेवा कठीण पाही, विचारुनी आपुल्या देही, अंगीकारावी गुरुसेवा, गुरुभक्ती म्हणजे असे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे, कळी काळा ते न भेणे, तया शिष्ये परी ऐसा, सायन देवतया वेळी, लागतसे श्री गुरु चरण कमळी, विनवी तसे करुणा बहारी, कृपा करी म्हणूनिया, गुरु भक्तीचा प्रकारू, निरोपाला माते श्री गुरु, जेडे माझे मन स्थिरू, होऊन राहे तुम्हा जवळी, श्री गुरु म्हणते विप्रासी, सांगेन कथा असे सुरसी, न गमे वेळ रात्रीसी, ब्रह्ममुहूर्त होय तव, पूर्वी कैलास शिखरेसी, बैसला होता व्योमकेशी, अर्धांगी पार्वती सरसी, एकांती होती ते जाणा, गिरिजा पुसे ईश्वरासी, गुरुभक्ती म्हणजे आहे कैशी, विस्तारुनी अमासी, सांगा म्हणेत ये वेळी, शंभू सांगे गिरिजेसी, सर्व साध्य गुरुभक्तीसी, करावी एको भावेसी, जोची शिव तोची गुरु, तयाचे एक आख्यान, सांगेन तुझ विस्तारुन, एक चित्त करुणी मन, ऐक गिरिजे म्हणतसे, गुरु भक्तीचे सुलभपण, तात्काळ साध्य होय जाण, अनेक तप अनुष्ठान, करिता विलंब पर्यायसा, नाना तप अनुष्ठान, करीती यज्ञ महादान, त्याते होय महाविघ्न, साध्य होता दुर्लभ, जो गुरु भक्ती करील, साध्य होय तात्काळ, यज्ञ दान तप फळ, सर्व सिद्धी त्यासी होय, सुलभ असे अप्रयास, जे जाणती गुरुचा वास, एको भावे धरो निकास, आराधावा श्री गुरु, याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र, ब्रह्मयाचा अवतार व्यक्त, त्वष्टा ब्रह्मा पर्ययसा, त्यासी जाहला एक पुत्र, अति लावण्य सुंदर, सकल परम कुशल धीर, योग्य जाहला उपनयना, त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी, व्रतबंध करी पर्ययसी, करावया विद्याभ्यासी, गुरूंचे घरी निरविला, गुरूंची सेवा नाना परी, करितसे ब्रह्मचारी, वर्तता ऐसे येणे परी, अपूर्व एक वर्तले, वर्तता ऐसे एके दिवशी, आला पर्जन्य भवसी, पर्णशाळा पर्ययसी, गळत होती श्री गुरूंची, तयावेळी शिष्यासी, निरोप दिला गुरु कैसी, त्वरित करावे आम्हासी, गृह एक दृढ असे, पर्णशाळा प्रतिवर्षी, जीर्ण होत पर्ययसी, गृह करावे दृढ
जेथे चिंतू मानसी तेथे घेऊनी जाय ऐसी इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालवधरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे पर्येसी आणिक आपणा खेळावयासी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते वरे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भीतरी सदा दिसावे नूतन वावरता असावे आपण करावया पाकयत्न मडकी करुनी आणि आणिक सांगेन मी तुझ रांधणे करावया शिकवी मज पाक खेळ्या उष्ण सहज असो नये अन्न जाणा पाक करिता मडकेसी न लागे काजळ पर्येसी आणून देगा भांडी ऐसी आणिक सर्व सोपस्कार गुरु कन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्य राणे निगता जाहला तक्षणे महारण्य प्रवेशला मनी चिंता बहुकरी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे याची परी केवी करू म्हणतसे पत्रावळी करू नेणे इतके माते कधी होणे स्मरत असे एक ध्याने श्री गुरूंचे चरण देखा म्हणे आता काय करू माते कोण आधारू बोल ठेवी माझा गुरु शीघ्र इतुके न करिता कर्णापाशी जाऊ शरण राखील कोण माझा प्राण कृपानिधी गुरुवीण ऐसा बो असेल कवनाता जरी न ऐके गुरूंचे बोल शाप देईल तात्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार केला काय गती आपणासी शरण जाऊ कवनापाशी अशक्त बाळ या कामासी अंगीकार का केला गुरु वाक्य मज कारण माते न करी निर्वाण वेचीन आता माझा प्राण गुरु निरोप करीन मी ऐसा महारण्यात जातो बाळ चिंता करीत श्रमोनिया अत्यंत निर्वाण मानसे निघाला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत उसता झाला तये वेळी कवण बाळ कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारुनी आमासी सांग म्हणे तये वेळी ऐसे म्हणता ब्रह्मचारी जावे तया नमन करी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडतसे भेटलासी तो निधानू जैसी वत्सा लागी देनू दुःखिष्ट जाहलो होतो आपण आपणा देखता मन माझे निवाले जैसे चकोर पक्षी आते चांदणे येता मन हर्षते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद जाहला स्वामिया माझे पूर्वाजित पुण्य काही होते म्हणून तू भेटलासी निधान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपले नाम कवण येणे जाहले कोठून निर्मनुष्य महारण्य मध्ये तू भेटलासी होशील तूची ईश्वरू माते कृपा केली गुरु तुझ देखता मनोहरू अंतःकरण स्थिर झाले की होशील कृपाळू सत्य तुझी भक्तवत्सलू मी तुझा दास बाळू म्हणून चरणी लागला नमिता तया बालकासी उठवी तसे तापसी आलिंगोनी महाहर्षी आश्वासित से तये वेळी मग पुसता जाहला वृत्तांत बालक सांगे समस्त गुरुनी मागितली जे जे वस्त कवणे परी साध्य होय आपण बाळ ब्रह्मचारी जे न होय ते कामा अंगीकारी पडिलो चिंता सागरी तारावे स्वामी म्हणतसे मग म्हणे अवधूत तया बालका ते अभय देत सांगेन एक तुझ हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपूर महास्थान सकळा विष्टे साधतील 50 कोटी असे क्षिती तया वेगळी विख्याती विष्णु मूर्ख प्रजापती तेथे वर लाधले ब्रह्मा सृष्टी रचावयासी वर लाधला पर्ययसी वर दिधला विष्णुसी समसृष्टी पोसावया काशीपूर असे महास्थान तुवा जाताची जाण
होईल तुझी मनकामना संदेह न धरी मनात तुवा जावे त्वरितेसी जे जे वसे मानसी समस्त विद्या लाधसी तुची होसी विश्वकर्मा चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील तेथे त्वरित या परता अनेक स्वार्थ काय असे सांग मज तो देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणजे बाळ त्यासी दधला क्षीर सिंधू नाम आनंद कानन विख्यात असे महास्थान समस्तांची मनकामना तै टाई होत असे नाम असे पुरी काशी समस्त धर्माची राशी सकळ जीवजंतूसी मोक्ष स्थान पर्ययसा वास करीती तये स्थानी त्याते देखतांची नयनी जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू ऐसे काशी स्थान असता कावा करीसी तू चिंता तेथील पुण्यवर्णिता अशक्य माझे जिव्हेसी तया काशी नगरात जे जन तीर्थे हिंडत एक एक पावली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे धर्म अर्थ काम मोक्ष जे जे मनी तुझे कांक्ष जाताची होईल साक्ष संदेह न धरी मनात ऐकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात आनंद कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमीसी अथवा जाऊ पाताळासी कोठे असे सांग मज या संसार सागरासी तारावया तूच होशी ज्ञान माते उपदेशी तारी तारी माते स्वामिया ऐशा काशीपुरासी माते कोण नैल हर्षी विनवू जरी मी तुम्हासी घेऊन जावे म्हणूनिया कार्य असलिया तुम्हासी मत कैसी बुद्धी देसी आम्ही बालक तुम्हासी म्हणूनी चरणी लागला ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर या परता आम्हासी काय लाभ असे विशेषी वृथा जन्म मानवासी काशी वास न करिता तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी मनोनी दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तये वेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोपदेसी नेडो यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे आपण बाळ ब्रह्मचारी नेणे तीर्थ कवणे परी कवणे विधे पुरस्सरी विस्तारुनी सांग मज तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पहिले मणिकर्णिकेसी स्नान करणे नेमेसी जाऊनिया विनायकासी पाचा ठाई नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपि यावे गंगा तीरा मणिकर्णिक स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कंबळा श्वेतवर पूजा करी गा भावेसी पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी गा भक्तिसी पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी जरा संदेश्वर सगुणी पूजा करी गा भक्तिसी सोमनाथा से थोर पूजावा शूल टंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करी गा हरिकेशी वनेश्वरासी वैद्यनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वरासी थोर पूजा करीगा हाटकेश्वर हस्तिक्षेप तटाकतीर कीक सेश्वर पूजावा भारभूतेश्वरासी पूजा करीगा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंटेसी पूजावे पशुपतीश्वरनिका पूजा करोनी बालका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे कलशेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी चंद्रेश्वरासी नमोनी पूजा करीगा वीरेश्वरा
पुढे पूजी विद्येश्वर, यानंतर अग्नीश्वर, मग पूजी जे नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण, चिंतामणी विनायका, सेना विनायक देखा, पूजा करोनी ऐका, वसिष्ठ वामदेव मग पूजी, पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंगासे थोर, विशालाक्षी मनोहर धर्मेश्वर पूजी मग, विश्वबाहू पूजानिका, पुढे आशा विनायका, वृद्धादित्य असे जो का, पूजा करीगा मनोभावे, चतुर्वक्त्रत्वेश्वर थोर, लिंगासे मनोहर, पूजा करीगा ब्रह्मेश्वर, अनुक्रमे करोनिया, मन प्रकामेश्वर असे खूण, पुढे ईश्वर ईशान, चंडी चंडेश्वर जाण, पूजा करीगा भक्तिसी, पूजी भवानी शंकर, धुंडीराज मनोहर, अर्ची राज राजेश्वर, लांगलीश्वर पूजिजे मग, नकुलीश्वर पूजेसी, तुवा जावे भक्तिसी, परान्न परद्रव्येश्वरासी, प्रतिग्रहेश्वर पूजी मग, निष्कलंकेश्वर थोर असे लिंग मनोहर, पूजी मार्कंडेश्वर, अप्सरेश्वर पूजी मग, गंगेश्वर पूजोन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वरा अर्सून, नंदिकेश्वर पूजी मग, तारकेश्वर थोर, लिंगासे मनोहर, पूजी महाकालेश्वर, दंडपाणी पूजी मग, महेश्वरा ते पूजोनी, अर्ची मोक्षेश्वर ध्यानी, वीरभद्रेश्वर सुमनी, पूजा करीगा बालका, अविमुक्तेश्वरा पाशी, तुवा जाऊनिया हर्षी, पूजा करीगा भावेसी, मोदादी पंचविनायका, आनंद भैरव पूजा करी, पुनर्पिजाय महाद्वारी, जेथे यसे मन्मथारी, विश्वनाथ पर्ययचा, बाळा तुवा येणे परी, अंतर्गृह यात्रा करी, मुक्ती मंडपाभीतरी, जाऊनी मंत्र म्हणावा, अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता, न्यूनातिरिक्तया शंभू प्रियता मनया विभुः, ऐसा मंत्र जपोनी विश्वनाथे नमुनी, मग निघावे तेथुनी, दक्षिण मानस यात्रेसी, मणिकर्णिकेसी जाऊनी, स्नान उत्तर वाहिनी, विश्वनाथाते पूजोनी, संकल्पावे यात्रेसी, तेथून यावे हर्षी, मोदादी पंचविनायकासी, पूजा करावी भक्तिसी, धुंडीराज पूजी मग, पूजा भवानी शंकरा, दंडपाणी नमन करा, विशालाक्षावधारा, पूजी तू भक्ति भावे, स्नान धर्म कुपेसी, श्राद्धादी विधि करा हर्षी, पूजा धर्मेश्वरासी, गंगा केशव पूजी मग, पूजावी देवी ललिता, जरा संदेश्वर नमिता, पूजी मग सोमनाथा, वराहेश्वरा भक्तिसी, दशामश्वेम मेध तीर्थेसी, स्नान श्राद्ध विधि करा हर्षी, प्रयाग तीर्थी पर्ययसी, स्नान करा श्राद्ध कर्म, पूजोनिया प्रयागेश्वरासी, दशाश्व मेध ईश्वरासी, पूजा करीगा भक्तिसी, शीतलेश्वरासी, पूजिजे अर्ची मगबंदी देवी, सर्वेश्वरी मनोभावी, धुंडराजा भक्ती पूर्वी, पूजा करीगा ब्रह्मचारी, तिळमांडेश्वर देखा, पूजा करी पुढे ऐका, रेवा कुंडी स्नाननिका, मान सरोवरी मग स्नान, श्राद्धादी पितृतर्पण, मानसेश्वर पूजोनो, मन कामना पावणे, ऐक बाळा ब्रह्मचारी, केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण, केदारेश्वर पूजोन, गौरी कुंडी स्नान करी, वृद्ध केदारेश्वर पूजी हनुमंतेश्वर, रामेश्वर मनोहर, पूजादी श्राद्ध त्रविकुंडी, सिद्धेश्वरासी करी नमन, करोनी स्वप्न कुंडी स्नान, स्वप्नेश्वरासी पूजोन, स्नान करी गा संगमात, संगमेश्वर पूजोन, लोलार्क कुपी करी स्नान, श्राद्धादी कर्मे आचरोन, गती प्रदीप ईश्वरासी, पूजावे अर्क विनायका, पराशरेश्वरा अधिका, पूजा करोनी बालका, सन्निहत्य कुंडी स्नान करी, कुरुक्षेत्र कुंडी देखा, स्नान करावे विशेखा, सुवर्णादी दाननिका, तेथे तुम्ही करावे, अमृत कुंडी स्नाननिका,
पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवीची बालका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करी घा एकोमनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा वराणस्यां दक्षिणे अगे कुक्कुटो नाम वै द्विजा तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवेत पुढे मासोपवासासी पूजिजे गोळीबाईसी कवाडे घालून यातीसी टोले 3 मारावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करावे हर्षी शंखोद्धारात द्वार कुंडेसी शंख विष्णू पूजिजे कामाक्षी कुंडी स्नान कामाक्षी देवी पूजोन अयोध्या कुंडी करी स्नान राम सीता पूजावी लवांकुश कुंडी स्नान लवकुशाचे पूजन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजिजे सूर्य कुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन सवादित्य पूजोन जावे पुढे बालका वैद्यनाथ कुंड भरवे तेथे स्नान करावे वैद्यनाथासी पूजावे एको भावे करोनिया गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तिसी गौतमेश्वर लिंगासी पूजावे तुवा ब्रह्मचारी अगस्त्य कुंडी लावणी स्नान करी मनापासोनी अगस्त शेश्वरा ते पूजोनी वंदन करी भक्तिभावे शुक्र कुपी स्नान करोनी शुक्रेश्वरा ते अर्चुनी मग पुढे अन्नपूर्णी पूजा करी गा भावेसी धुंडीराज पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चोन दंडपाणीसी पूजी मग आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करिगा हर्षे योगी राज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी संकल्प करोनी मानसी निघावे तुवा बालका जावे पंचगंगेसी स्नान करावे महर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किरणा भूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण ऐक बाळा एक चित्ते कृतयुगी त्या नदीसी धर्म नदी म्हणती हर्षी धूत पाप नाम तिसी त्रेतायुगी अवधारा बिंदु तीर्थ द्वापारी नाम जाण सविस्तारी या कलियुगा भीतरी नाम जाणा पंचगंगा प्रयागासी माघमासी स्नान करिता फळे कैसी त्याहुनी पुण्याधिकेसी पंचगंगेसी कोटी गुण आयशा पंचनदीसी स्नान करिता भावेसी एको भावे बिंदु माधवासी पूजा करीगा केशवा को गोपाल कृष्णासी पूजोनी मगलावे नरसिंह भुवनी मंगला गौरी सी वंदुनी गपतेश्वर पूजी मग मयुखादित्य पूजेसी तुवा जावे भक्तिसी पुनरपि जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तिसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्या ते पूजोन अमोदकेश्वर अर्चोन पाप भक्षेश्वर पूजिजे नवग्रहाते पूजोनी काळ भैरवाते पूजा ध्यानी क्षेत्रपाळा अर्चोनी काळ कूपी स्नान करी पूजा करोनी काळेश्वरा हंस तीर्थी स्नान करा श्राद्धादी पितृकर्म आचरा ऐक बाळा एक चित्ते कृती वासेश्वर देखा पूजा करोनी बालका पुढे जाऊनी ऐका शंख वापी स्नान करी